हॅलो 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 अजून थोडा आवाज दे. हॅलो हॅलो येतोय आवाज? हॅलो 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 बघितलीत का बारी या कारगावकरची? बघितलात ना दादा? अजून आवाज दे ना, नाहीतर वाद्य वाजल्यानंतर आवाज नाही येणार. अजून थोडा आवाज दे आणि थोडासा इको दे माईकला. बस मलाही कळतंय पावसामुळे शक्य नाहीये, पॉसिबल नाहीये प्रॉपर, पण थोडासा फक्त इको दे. तर कशी या भुवन बारी केला बघा. सगळ्यांना पळवून लावला की नाही? लाईनीत माझ्या माय माऊल्या उठून गेला की नाही? आता मला सांगा खरं तर गेला का नाही? फक्त 4 गाणी गायले मी, त्यातली पण 2 स्तवन्नी गण होती बरोबर. एक गवळण एक पद, 2 गाणी ह्याला एवढी झोंबली की रणात आल्या आल्या या जिचा आज जागर आहे त्या आधी मायेचं नामस्मरण न करता हा डायरेक्ट माझ्या तोंडात गाजर द्यायला निघाला. एवढी याला बारी झोंबली माझी. मग बाईने बारी तापवली की नाही मला सांगा? हा तापून आला की नाही? आणि आता म्हणतो ही नाही तर थंड पडेल आणि हे. अरे तेजल पवार नेहमी कायम तापलेले, आता पण येऊन टेम्परेचर चेक करू शकतो. आणि मी तुला एवढा तापवला बुवा का तू तुझं भानच विसरून गेलास. म्हणतो हिनं नाही बाऱ्या केला माझ्यासोबत तरी चालेल. अरे कोणाला मी सोडले बाऱ्या करणं, तू की झाड की पत्ती आहे. तू म्हणतो हिनं बाऱ्या नाही केल्या तर तुझ्या वाचून माझं काय आणलंय? घंटा काय आणलंय? घंटा बुवा. अरे तू कोण स्वतःला समजतोस? कोण समजतोस? कोण म्हणतो माझ्या एरियात आले आणि म्याव म्याव करते. मेल्या हा तुझा एरिया आहे? तू या एरियात किती नाव घालवलंस हे काय इथल्या एरियातल्या लोकांना माहित नाही काय? मला म्हणतो तुझी कटकार असताना सांगतो, तू किती चक्के पंजेवाली असं सांगतो, तर तुझी कटकार असताना मला सांगायची पण गरज नाही, इथं असलेल्या सगळ्यांना माहिती आहे. तू किती नाव घालवलंस आहे ते सर्वांना माहिती. पण असो तुझ्या पद्धतीने तू फालतू बारी इथे करून गेलास. त्या फालतू बारीला आता मी चांगल्या बारीने तोड देते बघ कशी ती. म्हणतो आल्या बाई म्हणते भेंडी, ए तेजल मला भेंडी म्हणतेस, आता तुझ्यात गाजर घालतो बरोबर. कुठला आहे? लाल आहे का काळा आहे बुवा? तू रागात बारी केलीस म्हणून तुला वाटत असेल बाई रागात येईल. अरे हाड तुझ्या यायचं गो. रागात बारी केली म्हणून मी पण तुझ्या रागात बारी करू? अरे गेलास खड्ड्यात. अरे लोकांना मनोरंजन देणं हे आपल्या शाहिराचं काम आहे. अरे आपण पैसे घेतो लोकांकडून, चिचोके नाही घे. मला गरज नाही तुझी घाण काढायची ना, तुला गरज नाही माझी घाण काढायची. याच्या बारीत काय शास्त्र होतं? संदेश रात्रीचा एक वेळ नको, 3-4 वेळा तरी करा. संदेश तुझा उल्लेख शास्त्र पुराणात आहे बरं का. तू देव आहेस, संदेश देव, आणि त्या देवावरून या गाणी गायला. अरे मेल्या तुला आधी शक्ती तुला कसा करायचा त्याचा गंध आहे काय? त्याचा आधी शक्ती तुला कसा करायचा त्याचा वास तरी तुझ्या अंगात आहे काय? आला याला चायवाला बनवून शाल अंगात गुंडाळून अरे बाबा तुला आधी नीट ये. मला म्हणतो ही तेजल गोतार आहे, मेकअप काढल्यावर भूतार, तर तुला काय यायचंय? माझी पप्पी घ्यायची काय घाल? आता जरा पालकर असा हो. मी दिसते तुम्हाला? मी दिसते तुम्हाला? जवळून बघताय ना मला? आता हा फक्त मी मेकअप लावलाय, पावडर काढले बरोबर आहे, लावले. आता ही जर मेकअप मी इथं काढला माझ्यात दम आहे? मी येड्या डोक्याची
हो की नाही? असा एरवी टाकून येतो आणि मग एक गाणं झालं की एक चाय चाय चाय, ए वडापाव वडापाव वडापाव, घे बाई इकडं खासरा तिकडं फापडा, तुझ्या कानाखाली देते आता झापडा. अरे मेल्या काय वारी करतोस? तुझ्या वारीला ताल नाही सूर नाही म्हणतो. मी जसा सुरात गातो तशी. हो तुझा आवाज माझ्यापेक्षा चांगला आहे. अरे काय म्हणतो शिवरंजनी, जरा शिवरंजनी छळावर राग. याचा अख्खा आयुष्य शिवरंजनीवर आहे आणि याला शिवरंजनीवरच जगतो. याला यमन, भूपाळी, भूपराग, पहाडी राग याला काय माहित नाही. याला नुसता शिवरंजनी माहिती. त्या बघू शिवरंजनी याची काशीच करून जाते. मग तू एवढा इथं साथ नाही
विषय तर तू हा जो कपडा टाकून येतोस ना, आधी एक काम कर, बारीचे जेवढे पैसे घेतो त्यातले 500 रुपये काढून एखादा कुर्ता स्वतःसाठी नवीन घे. गेल्या किती वर्ष एकच कुर्ता नाही एकच जमा घालतोस आहे आणि एकच पेंट बोलवतोस आहे. ती पॅन्ट पण मला वाटतं एवढी फाटलेली असं सांगतो. आता खालून कुणी वापरून बघितलं नाही आता फाटलेला आहे का काय येतो. पण आधी जरा 500 रुपये काढून याला बक्षीस तरी तुला 1000 रुपये पडलाय ना, त्यातले तरी 500 रुपये काढून कपडे घे. माझ्यासमोर हे एवढा मोठेपणा लायकी दाखवू नकोस. तुझी लायकी काय आहे इथं 2 सेकंद पण नाही लागणार मला काढायला. समजलंस ना? करू शकत नाही. जग्गू आता बघू किती केलास हागू. बघ कटिंग बघ कशी. जर इथं तू दहीहंड्या चोरायला येतोस ना तर पहिला काना दहीहंडी आपल्या घरात चोरतो. प्रत्येकाने कानाच्या सिरियल वगैरे तर बघितल्या असतील, कार्टून बिल्टून बघितले असतील. ते बघितल्यावरच आपण लहानाचे मोठे झालोय. प्रत्येक कार्टून मध्ये दाखवलेलं आहे की काना हा पहिला यशोदाबाईचा डोळा चुकवून आपल्या घरच्या अंडीवर हात टाकायला जातो. बरोबर की नाही? सवंगड्याला घेतो, एकावर एक चढवतो आणि पहिली शिक्क्यावरचा आपला घरचा माठ हातात घेतो. मग आता विषय बघा कसा आहे. यावेळी माठावर काना नाही चढत आहे, कोणतरी दुसरा चढतोय. पण काना तो माठ तुझ्या आईचा आहे, तुझ्या आईची हंडी. मग त्याच्यावर बघ कसं कटिंग देते. काना अंधाऱ्या रातीला प्रकार नवीन घडतोय रे, एकावर एक चढून पेंड्याखाली हा पडतोय रे. अरे शिंक्यावरचा माठ, तो शिंक्यावरचा माठ सवंगडी हा ओढतोय रे. तुझ्या आईच्या हंडीवर मी ग हंडी नाही म्हणणार, कारण ग आपण लेडीज असेल तर टाकू शकतो. तुझ्या आईच्या ग, आता हा काय ग वाला नाही, हा मगाशी असं करून दाखवता ही बाई ह्याच्यातली आहे हो ना, असं करून दाखवला ना. ही बाई ह्याच्यातली आहे, साडी चोळी चापून चुपून नेसून आलेली आहे. समजलंस काय? ह्याच्यातल्या तुला नाद असेल. आमच्यासारख्या या शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत जन्मलेल्या या नारीला नाही एवढं लक्षात. आणि म्हणून हे करू नये ना. तू तुझी लायकी दाखवून दिलेस. तू कोण आहेस, तू कशातला आहेस? तो हा भजनी आहे ना, हा भजनी आहे ना, भजन करणार आहे ना. मग हे सगळे प्रकार याला कसे माहिती हो.
ही तुझी लायकी? अरे हार, तू लायकीचाच नाही कार्यक्रम करायचा. मी आज सांगते, आजपासून तुझ्यासोबत कार्यक्रम जरी सोडले ना तरी मला घंटा फरक पडत नाही. आणि असं किती वेळा आहेस तू माझ्यासोबत? या नवरात्रात एकदाच भेटलास आहे कुत्र्या, एकदाच. काय मेहरबानी नव्ह केलीस आहे एकदा भेटून? बाकी सलग 10 दिवस तेजल पवार नॉनस्टॉप बुकिंग आहे. तुझा आजचा कितवा कार्यक्रम आहे ते सांग आणि माझा आजचा कितवा कार्यक्रम आहे ते सांगते. तू की झाड की पत्ती आहे रे, चल पाणी कम चाय आहे तेजल समोर. त्या चिंक्यावरचा मान तुझा सवंगडी ओढतोय रे. तुझ्या आईच्या रहंडीवर, तुझ्या आईच्या रहंडीवर काहीतरी दुसरंच चढतोय. आता महत्वाचा विषय. आणि मला खरं खरं सांगा, आज त्याने जी जी गाणी घेतली ती गाणी तुम्ही कधी युट्यूबला ऐकलेली आहेत की नाही? हा शाहीर गेली 2 ते 3 वर्ष झाली एकच गाणी घेत आहे सातत्याने. कधीही तुम्ही युट्यूबला तेजल पवार विरुद्ध जगन्नाथ खडगावकर ही बारी सर्च करा आणि त्याच्यामध्ये ऐका की ह्या बुवाने गाणी ही घेतलेली आहेत की नाही. आणि मला खरं सांगा, आज या बोरली या ठिकाणी हा 8वा कार्यक्रम आहे याचा. इथे या रंगमंचावर कितवी वेळ आहे या रंगमंचावर? दुसरी. मग काय रे मोठेपणा? असा जर बरोबर ना, असा जर पंचक्रोशीत म्हणायला जायशील तर तेजल पण रायगडमध्ये, मसळ्यामध्ये सगळीकडे बऱ्याच वेळा येऊन गेले. तुझ्यासोबत नाही तर योगेश जाधव सोबत, त्याच्यासोबत नाही तर महाकाळ सोबत, महाकाळ सोबत नाही तर सणस सोबत, भोईर सोबत, माळी सोबत.
असते बुवा, याला म्हणतात बारी. तू काय बारा करते? तुझ्या तोंडात गाजर देतं, त्यांच्या तोंडात मुळा देतं, त्यांच्या तोंडात काकडी देतं. तुझ्याकडे काय गाजरांचा मळा आहे काय? केल्यास गाजर काकड्यांचा मळा आहे काय तुझ्याकडे? आता हे गाणं कशी गायलं? ते गाणं तर कुठल्या शास्त्रात नाहीये, नाही याचं कुठलं शास्त्र आहे? आणि या भिकमाग्याकडे एकही शास्त्र नाही हे मला आता कळून चुकलंय. आणि तू पुढं ना वाऱ्याचं घेऊच नको माझ्यासोबत, कारण तू लायकीचाच नाही. जो शाहीर शास्त्राने एवढ्या शायरांची नावं घेतलीस तू, मला म्हणतो आमच्या पंचक्रोशीत एवढे शाहीर आहेत, त्याच्यात तुझी लायकी नाही त्यांच्यासमोर. मग तुझी लायकी आहे काय? तू बिना शास्त्राचा गातोस ते त्यांच्यासमोर. त्यांच्यासमोर मग उभी राहायची तुझी तरी लायकी आहे बिल्या? मी तरी त्याला शास्त्रात गायले आणि तू काळ्या कुठचा? काळा रंग म्हणतो बगलेमध्ये आहे, काळा रंग भुवयांवरती आहे, काळा रंग हिच्या दोन ढेंगामध्ये आहे. वा, तुझ्या नाही, तुझ्या दोन ढेंगामध्ये काळा रंग नाही. तुला जवान पांढरा रंग दिला नाही. तू फॉरेनर आहेस, ऑस्ट्रेलियन पांढऱ्या रंगाच्या. ए जग्गू बुवा, तुझ्या पांढरा रंग आहे का दोन ढेंगामध्ये? जरा येऊन दाखवतोस का बुवा तुझी ढेंग कापून? अरे काय बोलतोस? तुझ्या काळा रंग तुझ्या पण दोन ढेंगात आहे बुवा. त्याला गोरा करून एक वेळ काम कर, त्याला काय ग्लोबल करून आण, हायलाइट करून आण. पालकाकडे आमच्या क्रीम आहे गोरा व्हायची. ह्याची बायको काय म्हणते की हा पण बाऱ्या करतो बघ. मला गरज नव्हती, तू बोललास म्हणून मी बोलते. बाकी पुढची गाणी माझी शास्त्रातच आहे. पण हे जे शास्त्र तू लावलंस ना, संदेश रात्रीचा एक वेळ नको, तीन चार वेळा मग संदेश 50 वेळा कर. तसाही तू हॉटच आहेस. कोण बोलतंय? याची बायको. आहो आहो ध्यानी, माझे बोल घ्या ध्यानी, पोट भरलंय का ठोका, पोट भरलंय का ठोका. ही म्हणते बरी करून तुम्ही लवकर या, मग करते तुमचा ताट. बरी करून तुम्ही लवकर या, मग करते तुमचा त्याच्यानंतर लगेच हे गाणं घेतल्यानंतर लगेच बुवाची पुढची गोष्ट. मग जर संदेश रात्रीचा एवढा वेळा करतोय तरी आतमध्ये जात नाही, पोचत नाही. मग याची पुढची गोष्ट, त्या गोष्टीचा पुढचा भाग नंबर 2 काय? घरी सांगू मी किती मनाची स्थिती, आता काहीही सुचत नाही. संदेश रात्रभर करताय तुम्ही, पण बरोबर पोचत नाही. म्हणतो टॉवर, जिओचा टॉवर. तुझ्याकडे कुठला आहे टॉवर? तुझ्या टॉवरला रेंजच नसेल मला वाटतं. आणि वसाड पडली असेल, तुझा सडलेला टॉवर असेल तुझा. बुवाचा सडलेला टॉवर असेल. मग ही पुढची भाग नंबर 2 आहे, त्याला भाग नंबर 2 कटी. ताट केला तरीही तुमचा खाली. बायको म्हणते ताट म्हणजे काय? जेवणाचा ताट केलेला आहे तुमचा. माझं पोट आपल्या काठवाट भरलेलं आहे. मग बायको काय म्हणते? एवढं ताट केलेलं आहे का? खाली बसा ना, बसून करा ना जेवण. तुम्ही उभ्याने काय करताय? मग ताट केल्याचा उपयोग काय? ताट केला तरीही तुमचा धनी, खाली कधीच बसत नाही. कशाला? जेवायला. खाली कधीच बसत नाही. नुसता उभ्या न करताय तुम्ही, ताट केलेला कामाचा नाही. ताट केलेला कामाचा नाही.
लोक सगळी बघतायत हे सगळं मी स्वतः लिहिलेलं आहे. तू एवढी गुरूंची नावं घेतोस, एवढं तुझे सहकारी आलेले आहेत त्यांची नावं घेतोस. माझ्यासोबत कोण नाही आलेले आहे. वन मॅन शो, एकटी तुला वन साइड मारते, बरोबर की नाही? माझ्या माय भाऊला फक्त उठून गेल्या त्याचीच कुठेतरी एक कळकळ मनाला भासते. कारण आजवर हा 7वा कार्यक्रम, मला वाटतं हाच एवढा फालतू कार्यक्रम झाला असेल माझा या नवरात्रीतला. त्याचे हे 6च्या 6 कार्यक्रम एवढे सुंदर झालेत ना की आज मला सांगा मंडळवाले एवढा खर्च करतात, एवढा मंडळवाले खर्च करतात. आज ज्या उठून गेलेले ते त्यांच्याच आया बहिणी असतील, नाव कोणाची बायको असेल, कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल. मग फक्त आनंद त्यांनी लुटायचा आणि त्यांच्या बायकांनी घरात जाऊन झोपायचा. हा कुठला न्याय? मग तू गेल्या नीट बारी केली असतीस तर आज बायका पण राहिल्या असत्या. तू गेलास म्हणून मला अशी बारी करायला लागते. मग पुढे काय? जगन्नाथ बुवा हा करतोय गावाला बिंदास स्टेजला येऊन लावा. काय बक्षीस? बक्षीस लावता की देता हो तुम्ही? बक्षीस लावताय की देताय? देताय ना. शब्द बघा कसे येतात. जगन्नाथ बुवा हा करतोय गावाला बिंदास स्टेजला येऊन लावा. काय स्टेजला पिनान बक्षीस लावता वाय? 100 रुपये घेऊन नमन सुरू आहे का इथं? नमन सुरू आहे इथं. तिथं 100 रुपये पिनानी, इथं 10 रुपये, इथं 5 रुपये, इथं 500 रुपये. लावायचा नसतो. ए रेड्या बक्षीस देतात. ए बैला बक्षीस देतात. कुठं बैलाला ठेवलं आहे? कुठल्या कारका ह्याच्या काय गोट्यात आहे? खिडकीतनं बघतोय बुवा मला. वागल्या असा उलटा बराचा वागल्यासारखं. अरे आजवर रेडे नाचवत होतास, रेडे आणत होतास नाचायला आणि आज तुला एवढी काय खाज पडली पारची पिळून शाखा मागवलीस ती? अरे बघ फोडाफोडीचे धंदे बंद कर. तुझी खाज पण मोडायला मी इथं उभी आहे एकटी. लक्षात ठेव. लक्षात ठेव. तुझ्या ग्रुपमध्ये नाचणाऱ्या पोरींना मी काय बोलत नाही. पुन्हा एकदा लक्षात दे. त्या सुद्धा आधी माया आहेत, त्या सुद्धा माझी बाजू मांडणाऱ्या माया आहेत. लक्षात ठेव. त्या देवींना, त्या आधी मायाला मला काय बोलायचं नाही. पण बाईला तुला अक्कल पाहिजे होती पोरींना नाचवण्याच्या आधी. हा सगळ्यात मोठा मुद्दा. जर इथे कोणी ज्ञानी शाहीर असतील तर त्यांना लगेच कळण्यात आलं असेल हा सगळ्यात मोठा पॉइंट आणि हा म्हणजे चुकीचा काम आहे. आता बुवा म्हणाल तुझ्यावर लेडीज मध्ये बाया नाचतात ते कसं बाई चालतं? अरे पण ती गाणारी लेडीज असते मेल्या. तो गाणारा जर बुवा असेल तर त्या बुवा रेडेच नाचवावेत ना. बाया कशाला नाचवतोस मेल्या छक्क्या? शास्त्र पुराण सोडून नुसतं गातोच काही काही. येड्या कपाळ बुवा आहेस तू, तुला शास्त्रच येत नाही. येड्या कपाळ बुवा आहेस तू, तुला शास्त्र येत नाही.
माळीचा विषय, बागेचा विषय, हिची बाग म्हणतो केवढी आहे. अरे बुवाचा शिळ मारून किती ठेवशील हातात धरून. अरे लोक तुला बत्ता दुरून गेलंय बरोबर. बोलले, पण आज तू पहिल्या बारीत येऊन हे जे काही बकून गेलास आहे ना, कुत्र्यासारखा इथं ओकून गेलास आहे, भुंकून गेलास आहे ना, लक्षात ठेव याचा परिणाम तुला भोगावा लागणार. हे मी आज तुला या रणात सांगते, 100% याचा परिणाम तू भोगणार आहेस. आणि मला धमक्या देऊ नकोस, तुझं मी काढीन, तुझे हे काढीन ते काढीन. तुला जे कोण सांगणारे आहेत ना त्यांना माझ्या समोर आण आणि तुझ्या बोच्यात जर दम असेल ना तर पहिल्या बारीत बोलायचा, दुसऱ्या
नको ही तुझी लायकी बुवा. एकदा आधीच तू शास्त्र घात नाहीस. हे विषय मारतोस कव्वाली सारखे. जिओचा टावर, तर तेजलचा नवरा, मग त्याचा पोचत नाही, मग मेसेजच नाही, मग तिला रेंजच नाही. अरे हा कुठला शास्त्र आहे शक्ती तुझ्याचा? आज एवढी मोठी लोक होऊन गेली, थोर लोक होऊन गेली. रामचंद्र घाणेकरांसारखे शाहीर आहेत, पण त्यांनी कधी शंकर भारती गुरुजींसारखे शाहीर आहेत. ज्ञानदीप पुरस्कार ज्यांचं तू नाव इथे घेतलंस, त्या शाहिरांनी कधी असा टावर, तुझा नवरा ना तुझा लवर, हे ते नाही काढलं बुवा कधी. त्यांनी शास्त्रातच गाणी गायली. लक्षात ठेव, शास्त्र जर पकडशील तर करशील, नाही तर कर्मांवरशील. त्रास दिलास तिला, तिनं शाप दिला, झाला साराचा गोंगाट. माझं तुला शास्त्रातलं गाणं. अहिल्याने द्रौपदीने जो कुत्र्याला शाप दिला, द्रौपदीने दिलेला कुत्र्याला शाप, त्याचं गाणं. त्रास दिलास तिला, तिनं शाप दिला, झाला साराचा गोंगाट. जात कुत्र्याची तुझी मुत्र्याची करतो रस्त्यावर झेंगाट. रस्त्यावर असं भीक मागे
जर तुझ्यात दम असेल ना दम तर ती पेटी शेवटपर्यंत वाजवून गा. आधी पेटीचा सूर घेतोस तेवढंच घेतो. हात घुसवलेला बाहेर काढतो आपला आणि हातात घेऊन असं नसतं. काय नाचतंय बायांचं वराड चिंदी चोर. खरंच अबुवा नाही बघा तुऱ्याचा नाही उपयोग नुसता चोराचा. कसा आवाज पाहिजे शालिराचा नाही उपयोग नुसता चोराचा. अबुवा नाही बघा तुऱ्याचा बुवा नाही बघा तिची उकडूया हे करूया ते करूया. शी त्याला शाहीर म्हणतात. तू तुझ्या जिंदगीवर तू शाहीर म्हणून लायकीचा नाहीस आणि शाहीर म्हणून कामाचा पण नाहीस. एक काम कर बाया सोड आणि भजन कर. भजनात पण उकडतोस काय रे? भजनात पण गाजर देतोस काय? काकडी देतोस काय?